न्यूजरूम बुलेटिनच्या सुरुवातीला दिल्लीमधल्या दोन मोठ्या घडामोडी। याचं कारण राहुल गांधींच्या घरी सध्या इंडिया आघाडीची जी बैठक आहे त्यामध्ये सगळे प्रमुख नेते पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे जंतर मंतर या ठिकाणी पोलिसांनी वेढा दिलेला बघायला मिळतोय। राहुल गांधींच्या घरी एक महत्त्वाची बैठक ज्याच्यामध्ये इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आणि त्यासोबतच कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी तिकडे बघायला मिळते। तर तिकडे जंतर मंतरवर देखील मोठा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय। या घडीच्या दोन मोठ्या बातम्या, दोन मोठ्या घडामोडी दिल्लीमध्ये घडतायत। एकीकडे राहुल गांधींचं निवासस्थान सुरक्षा वाढवण्यात आली आहे, दुसरीकडे जंतर मंतर जिकडे आंदोलन सुरू आहे तिकडेही व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि सगळे खासदार आता हळूहळू बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळतात। सोमेश कोलके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सोमेश, राहुल गांधींच्या घरी जी बैठक होती ती बैठक आता संपलेली दिसतेय, ती बैठक मुळात संपली आहे का हे स्पष्ट झालंय का? कोण कोण खासदार उपस्थित होते आणि रणनीती काय ठरली आहे? सोमेश, अश्विन, आता सर्व इंडिया आघाडीचे खासदार बाहेर पडतायत। आपण पाहू शकतो आताच राहुल गांधींच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपलेली आहे आणि इथून आता हे सगळे खासदार बाहेर पडलेले आहेत। जर आपण पाहिलं तर राहुल गांधींच्या नेतृत्वात हे सगळे खासदार बाहेर पडलेत आणि तिथे आपण समोर जर पाहिलं तर बस लागलेल्या आहेत, कारण इथून उजवीकडचा रस्ता हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराकडे जातो आणि आता या सर्व खासदारांना बाहेर पडून हे सगळेजण आत्ताच यांची बैठक पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पूर्णपणे आपण जर पाहिलं तर बस लागलेल्या आहेत, पॅरामिलिटरीचा बंदोबस्त आहे। आपल्यासोबत शिवसेना खासदार अनिल देसाई पण आहेत। अनिलजी, आज इथे बंदोबस्त लागलेला आहे, तुम्ही सगळे खासदार कुठे जाणार होतात, काय ठरलं बैठकीमध्ये? सगळ्यांनी हे केल्याप्रमाणे सगळे खासदार 30 जानेवारी स्ट्रीटवर गांधीजींच्या स्मारकाच्या इथे गांधीजींच्या स्मृतीस्थळी जाणार असं म्हणले होते। आपण पाहतोय की राहुल गांधी परत आतमध्ये गेलेले आहेत। जर आता आपण पाहिलं तर राहुल गांधी हे परत आतमध्ये गेलेले आहेत आणि पुन्हा बाहेर येत आहेत। राहुल गांधी हे स्वतः या बैठकीचं अध्यक्षपद भूषवत होते आणि राहुल गांधी पुन्हा निघालेले आहेत। जर आपण पाहिलं तर हे पहा, राहुल गांधी हे परत निघालेले आहेत आणि राहुल गांधींना सुरक्षा रक्षक त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचवेळी राहुल गांधी निघालेत आणि राहुल गांधींच्या मागोमाग आता सर्व खासदारही चाललेत। राहुल गांधी नेमकं कुठे चाललेत ते कळत नाहीये। आपण पाहतोय, आपण अगदी राहुल गांधींच्या सोबत आहोत आणि राहुल गांधी कुठे? राहुल जी, आप कहाँ जाएंगे? पुलिस आपको जाने नहीं दे रही है। राहुल जी, आप कहाँ जाएंगे? राहुल जी, आपको पुलिस जाने नहीं दे रही है कहीं? राहुल जी, आप कहाँ जाना चाहते हैं? राहुल जी, आप कहाँ जाना चाहते हैं? तर राहुल गांधी हे अचानकपणे आता या सर्व ज्या फुटपाथच्या शेजारी लावलेली झुडपं आहेत त्या सगळ्यामधून बाहेर पडलेत आणि त्यांना सुरुवातीला समोर पोलिसांचा बंदोबस्त होता म्हणून हे सगळे खासदार हे थांबले होते। राहुल गांधी पुन्हा घराच्या आतमध्ये गेले आणि परत अचानक बाहेर आले आणि आता हे त्यांच्या बसच्या दिशेने चाललेत, कारण या सर्व खासदारांच्या एकत्र बसमध्ये बसवून तिथून राजघाटवर जायचं असं त्यांची योजना होती। गांधीजींच्या स्मृतीस्थळी जायचं। तुम्हाला तर आपण पाहतोय की कशा प्रकारे सध्या या बसमध्ये सगळे खासदार बसण्याचा प्रयत्न करतायत। आपल्या सोबत बळवंत वानखेडे आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? सगळे नाही, राहुलजी सोबत आम्ही आता चाललो आहे। राहुलजी च्या सोबत हा सगळा विरोधी पक्ष त्यांच्या सोबत जात आहे। कुठे जाणार आम्हाला त्यांनी तसं सांगितलं नाही कुठे जाणार आहोत म्हणून, पण आम्ही त्यांच्यासोबत बसणार आहोत, त्यांच्यासोबत जाणार आहोत, त्यांच्यासोबत आंदोलन करणार आहोत। पण कल्याणजी, इथे कुठे मोठ्या प्रमाणावरती आहे ना पोलिसांचा बंदोबस्त आहे, तुम्हाला कुठे जायचं होतं, काही ठरलंय का? नाही, तसं काही ठरलेलं नाही, फक्त गांधीजींच्या पुतळ्याजवळ जाण्याचं चाललंय। आम्ही आता बसमध्ये चाललो। आता हे सगळे खासदार हे बसमध्ये बसतायत। दोन बस इथे काँग्रेसच्या आहेत आपण पाहतोय आणि या काँग्रेसच्या दोन बसमध्ये बसून हे सगळे खासदार एकत्र निघणार आहेत। आपण पाहतोय पी चिदंबरम पण इथून येत आहेत आणि त्यांच्या सोबत आरजेडीचे मनोज झा पण आहेत। तर आपण पाहतोय की आरजेडी, त्यासोबत काँग्रेस, त्यानंतर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सर्व इंडिया आघाडीचे घटक पक्ष एकत्रितपणे राहुल गांधींसोबत ज्या काँग्रेसने 2 बस मागवलेल्या आहेत त्या बसमध्ये बसण्यासाठी गेलेत। आता जी माहिती मिळत होती की
कदाचित हे सगळेच जण महात्मा गांधींच्या प्रार्थनास्थळी, महात्मा गांधीजींच्या स्मृतीस्थळी राजघाटवर जातील आणि त्यासाठी म्हणून आता हे सगळे खासदार चाललेत. आपण पाहतोय की इथे पोलिसांचा बंदोबस्त आहे, बाहेर प्रचंड ट्रॅफिक झालेला आहे आणि हे सगळेच जण. अरविंदजी, तुम्ही कुठे जाताय आता? आंदोलन केलं होतं त्यानंतर आता तुम्ही 30 जानेवारी महात्मा गांधी. नाही, महात्मा गांधींच्या समाधीस्थळी. पण पोलिसांनी इथून काय जायला मनाई केली आहे? काय झालं? खूप बंदोबस्त. दोन्ही बाजूला बंद बघू ना नंतर, आम्ही वाटतं बसू द्या आम्हाला. ते काय करतात त्यांना त्यांचं काम. नाही, पण नेमकं कुठे जायचं ठरवलं? आम्ही ठाम आहोत, त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करू. नाही, पण तुम्ही कुठे जायचं ठरवले? सांगितलं ना एकदा रणनीती काय ठरली सावंत साहेब? रणनीती काय नाही, एकच शब्द, मुद्दा एकच 30 आहे. जानेवारी. मुद्दा एकच आहे तुमचा सगळ्यांचा. देसाई सर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही वारंवार करता. सर्व त्याच्या बरोबर लागून सुद्धा महत्वाच्या मागण्या आहेत त्या झाल्या पाहिजे. नाही, पण अनिलजी, तुम्ही आता महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जाणार आहात का? हो, जातोय. तर आपण पाहतोय की जे इंडिया आघाडीचे खासदार सगळे या बसमध्ये बसून महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जाणार आहेत. आता आपण पाहतोय की अनिल देसाई आहेत, अरविंद सावंत आहेत, त्यानंतर मग आता सगळेच खासदार हे जात आहेत. शोभाताई, तुम्ही सगळेच जण आता कुठे जाणार आहात? काय ठरले? महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ. म्हणजे पुतळ्याजवळ की राजघाटावर जाणार? पुतळ्याजवळ. 30 जानेवारी रोजी गांधी स्मृती इथे जाणार आहेत. म्हणजे राजघाटावरती जी गांधीजींची समाधी आहे तिथे न जाता हे सगळेजण 30 जानेवारी रोड, जिथे महात्मा गांधीजींची हत्या झाली होती त्या ठिकाणी जाणार आहेत आणि तिथे जाऊन हे सगळेजण महात्मा गांधीजींच्या जवळ आजच्या सगळ्या देशातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे सगळे इंडिया आघाडीचे खासदार एकत्र जात आहेत. शोभाताई, काय तुम्ही हा सगळा बंदोबस्त पाहून तुम्हाला काय वाटतं? नाही, आता बीजेपी सरकार जे आहे ते दबाव तंत्र वापरत आहे आणि आंदोलन करणं हा हक्क आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन आपण करतो, परंतु ते आंदोलन दबावण्याचा प्रयत्न हे बीजेपी सरकारकडून होतो. बैठकीमध्ये नेमकी चर्चा नाही, प्रोटेस्ट करायचं जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन करत राहायचं. तुम्ही संसदेमध्ये संसदेमध्ये आवाज तुमचा उठवताय, सभागृह बंद पडताय, रस्त्यावरची लढाई आहे असं म्हणायचं हे. हो, रस्त्यावरची लढाई. आपण पाहतो राहुल गांधींना घेतलेली बस निघाली. आता जर आपण पाहिलं राहुल गांधीच्या बसमध्ये बसलेत, ती बस निघालेली आहे आणि त्यासोबत इंडिया आघाडीचे दुसरे खासदार अन्य एका बसमध्ये बसलेत. या 2 बसेस सध्या राहुल गांधींच्या घरासमोर आहेत आणि इथे इंडिया आघाडीचे सर्व खासदार, इंडिया आघाडीचे प्रमुख नेते, ही पहिली बस ज्या बसमध्ये राहुल गांधी बसले आहेत आणि दुसरी बस आपण पाहतोय की जी अजूनही खासदार त्यामध्ये चढतायत आणि हे सगळे जण एकत्र गांधी स्मृती, जे इथून जवळच 30 जानेवारी रोड, म्हणजे 30 जानेवारी या दिवशी महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली होती तेव्हापासून दिल्लीतील त्या रस्त्याला 30 जानेवारी मार्ग म्हणतात आणि त्या 30 जानेवारी मार्गावर जिथे महात्मा गांधींची हत्या झाली 30 जानेवारी रोजी, त्या ठिकाणी एक गांधी स्मृती आहे आणि हे सगळे खासदार तिथे जाणार आहेत असं कळतंय. आता आपण पाहतोय की यासोबतच राहुल गांधींची जी सिक्युरिटी आहे ती सुद्धा निघालेली आहे आणि राहुल गांधींनी आज या इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांची बैठक बोलवली होती आणि त्यानंतर या अचानक हे सगळेच जण बाहेर पडले. खूप लोकांना वेगवेगळे प्रश्न होते की नेमकं कुठे जाणार आहेत, कारण इथेच समोर पुढे अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि त्या निवासस्थानाबाहेर, त्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. त्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पोलिसांनी बस उभी केली होती आणि आता तो रस्ता बंद आहे. त्यामुळे या 2 बस निघाल्यात आणि या 2 बस निघालेल्या असताना सुद्धा त्या पुढे कशा जाणार, हा आता मुख्य प्रश्न इथे निर्माण झालाय. त्याचं कारण असे की हाच रस्ता पुढे अमित शहा यांच्या निवासस्थानी जातो आणि त्या ठिकाणी सध्या या बस लावण्यात आलेल्या आहेत. आपण पाहिलं तर हे सगळे खासदार एकत्र बसलेत या बसमध्ये. या बसमध्येच राहुल गांधी देखील आहेत आणि पाठीमागे आणखीन एक बस आहे की जिथे सध्या विरोधी पक्षांचे खासदार, अन्य खासदार बसलेले आहेत. या 2 बस आपण पाहतोय आणि हाच रस्ता असा जर आपण पाहिला तर हा पुढे जातो ज्या ठिकाणी सध्या या पोलिसांच्या बसेस उभ्या आहेत. ही पहिली बस देखील पोलिसांची आहे, त्यानंतरची पुढची बस देखील गृह मंत्रालयाची आहे आणि तिथे जर आपण बारकाईने पाहिलं तर एक बस आपल्याला जी आडवी लावलेली दिसते ती बस ही
ती बस आडवी लावलेली आहे, त्या बसमुळे हा रस्ता बंद झालेला आहे. त्यामुळे याच दिशेने या दोन्ही बस जर जाणार असतील गांधी स्मृतीकडे तर काय होणार? कारण आता हा एक प्रकारचा डेडलॉक इथे क्रिएट झाला आहे. कारण एका बाजूला अमित शहा यांचं निवासस्थान आहे आणि अगदी काही तासांपूर्वी राहुल गांधी हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यानंतर अचानकपणे तिथे त्यांनी जवळपास 2.5 तास ठिय्या मांडला होता. त्यांच्यासोबत इंडिया आघाडीचे खासदारही होते. तेव्हा देखील जे नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाच्या जवळ मल्लिकार्जुन खरगे यांचं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी सगळे Yes, 30 January. We are going to be there because this government is going to crack down on students. How many days? Yeah, we are going to be there now. Let us see that. Let us see that. We all are live. What is the program right now? Where you people are? നിരന്തരമായ ഈ സർക്കാരിന്റെ വിദ്യാർത്ഥി വിരുദ്ധ സമീപനങ്ങളും അടിയന്തര അവസ്ഥയ്ക്ക് തുല്യമായ ഒരു അപ്രഖ്യാപിത അടിയന്തരാവസ്ഥ സാഹചര്യം ജന്തർ മന്ദറിൽ പ്രഖ്യാപിച്ചിരിക്കുകയാണ്. അതിനെതിരെയാണ് ഇന്ന് ഇന്ത്യ അലയൻസിന്റെ നേതൃത്വത്തിലുള്ള ശ്രീ രാഹുൽ ഗാന്ധിയുടെ വീട്ടിൽ ചേർന്ന യോഗം അവർക്ക് പിന്തുണ നൽകാൻ വേണ്ടി 30 ജനുവരി മാർഗിലേക്ക് നീങ്ങുന്നു. 30 जनवरी मार्च जा रहा है, वो लोकेशन लगा लो, उसके आगे पहुंचो। अभी बैरिकेडिंग लगी हुई है, अभी आसपास भी लगा लो। अरे भाई साहब पीछे आ जाओ। आपण पाहू शकतो की इथे काँग्रेसचे कार्यकर्ते काही घोषणाबाजी करतायत आणि जर आपण पाठीमागे पाहिलं तर तिथे या 2 बस अडलेल्या आहेत. अजूनपर्यंत या बस पुढे सरकत नाहीयेत. इंडिया आघाडीच्या गाड्या अजूनपर्यंत पुढे सरकत नाहीयेत, ज्यामध्ये इंडिया आघाडीचे खासदार आहेत. आरएफ की खड़ी हुई। हाँ तो डर के मारे बैरिकेड लगाए, लेकिन सब जा रहे हैं वहाँ 30 जनवरी मार्ग गांधी जी के जहाँ रहते थे। क्या हम कोई झगड़ा करने नहीं जा रहे, सद्बुद्धि ले। देश के अंदर जो हालात चल रहे हैं, जो क्राइसिस चल रहे हैं, उनके बारे में कुछ सोचे देश के नेता। अनिल देसाईंनी मगाशीच सांगितलं. हॅलो, सोमेश आता ज्या बसेस राहुल गांधींच्या निवासस्थान परिसरात तिथून आता हे सगळे खासदार जे निघालेले आहेत ते अंतर नेमकं किती आहे सोमेश? अरे मी लाईव्ह आहे नाहीये, तुम्ही सांगा.